एसडीआरएफ की संयुक्त टीम ने काफी मेहनत के बाद सुरक्षित बचा लिया गया। नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात महाराष्ट्र। आपण पाहता एबीपी माझा। मी श्रुती कुलकर्णी। या बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी। विधिमंडळात रमी खेळल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कोकाटेंची अखेर कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे। माणिकराव कोकाटेंकडून कृषी खात्याचा पदभार काढून घेण्यात आला असून आता दत्ता भरणे यांच्याकडे असलेल्या क्रीडा, युवा आणि कल्याण, अल्पसंख्याक विकास खात्याचा पदभार त्यांच्याकडे देण्यात आलाय। तर दत्तात्रय भरणे राज्याचे नवे कृषी मंत्री असणार आहेत। खातं बदलल्यानं वादात अडकलेल्या कोकाटेंची खुर्ची आता वाचली आहे, मात्र त्यांचं खातं बदलून त्यांना वरिष्ठांनी एक प्रकारे इशाराच दिलाय। दरम्यान कोकाटेंबाबतचा निर्णय अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांनी मिळून घेतलाय। हे सरकार शेतकरी हिताचा विचार करणारे आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। याच्यामध्ये सरकारने, मुख्यमंत्री महोदयांनी, अजितदादांनी घेतलेला तो निर्णय आहे आणि नक्कीच यामध्ये सरकार हे सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे। यापुढे देखील महायुती हाच ओघ शेतकऱ्यांना मदतीचा कायम ठेवणार आहे। तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी कोकाटेंबाबत फोनवरून एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे, बघूयात। आता रमीला अधिकृतरित्या साहसी खेळाचा दर्जा दिला जाईल। आता रमी खेळण्याचे सामने आपल्याला ठेवावे लागतील क्रीडा विभागाच्या मार्फत। असाच हा प्रकार आहे। इथून काढून हा खातं देणं म्हणजे काय कारवाई का ती? मग तर रमीला अधिकृतरित्या आता साहसी खेळाचा दर्जा दिला पाहिजे। विधिमंडळात सुद्धा खेळणं शक्य आहे, तर बाकीच्या ठिकाणी खेळणं अवघड थोडी आहे। म्हणून रमीला साहसी खेळाचा दर्जा दिला पाहिजे अशी मागणी आता मी करेल। आणि मला असं वाटतं आता रमीचे सामने ठिकठिकाणी भरवायला सुरुवात होईल ऑटोमॅटिक, काही प्रॉब्लेम नाही। रमी खेळणं ठीक आहे, पत्ते खेळत असतील लोक, त्याचा तो शौक असू शकतो, त्याच्याविषयी मला काही बोलायचं नाही। पण राज्याचा एक मंत्री आणि तोही कृषी विभागाचा मंत्री, विधिमंडळ हे लोकशाहीचं मंदिर आहे। इथं शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी एक एक विधिमंडळातला सगळ्या पक्षाचा, सत्ताधारी असेल विरोधी पक्षातला माणूस टावं फोडतोय आणि या राज्याचा कृषी मंत्री बिनधास्तपणे रमी खेळतोय सभागृहात। हे काही या महाराष्ट्राला शोभणार आहे का? आणि मग हे शोभणार नाही असं असताना जर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांना हे खात्याच्या ऐवजी हे खातं देत असेल तर ही काही कारवाई आहे का? आणि म्हणून मी हे उपहासानं बोलतोय की आता रमीचे अधिकृत डाव खेळले पाहिजे। पुढच्या वेळेस आता सभागृहातील सगळ्या सभासदांना आता रमी आता पत्त्याचे हे घेऊन यायला अलाउड करा म्हणा। आता मुख्यमंत्र्यांना सांगा तसं।